Hello students and welcome once again. So let's start with the discussion of magnetic effect of electric current. So we are going to learn about the magnetic effect and which is produced due to the electric current. Okay. सो आपण टॉपिक बघतोय इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये थोडंसं आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये इलेक्ट्रिक सर्किटमधला काही पार्ट्स बघितला. मग ज्याच्यामध्ये ओहम्स लॉ असेल किंवा व्होल्टेज करंट पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्स असेल किंवा पॉवर असेल पॉवर कन्झम्पशन एनर्जी कन्झम्पशन म्हणलो तर आपण याचा थोडासा स्टडी आपण केलेला आहे. आता थोडंसं आपण या टॉपिकमधला जो मॅग्नेटिक रिलेटेड जो पार्ट आहे थोडंसं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. ओके. सो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये हा इफेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता नक्की हा इफेक्ट काय आहे, इफेक्ट कसा असेल, इफेक्ट शिकत असताना आपल्याला काय येणं गरजेचं आहे, काय आलं पाहिजे, काय समजलं पाहिजे हे थोडंसं सुरुवातीला तुम्ही समजून घ्या. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आर द कंटेंट्स प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. नक्की इफेक्ट आहे म्हणजे काय आणि तो इफेक्ट कसा आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यामधलं ॲनालिसिस आपल्याला काय आलं पाहिजे हे आधी माहीत पाहिजे ना ऑब्वियसली. then you can proceed or then you can find out the actual way of the study. Okay, so first of all we know that electric current, what is mean by exactly electric current. So let us consider one conductor. So the current is flowing through this conductor. Simple. Let us consider one conductor and the current is flowing through this conductor. समजा एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टर मधून करंट चाललेला आहे. तर एक सायंटिस्ट होता ओरस्टेड. ओके. सो ओरस्टेडनं काय डिफाईन केलं की जर करंटमधून कंडक्टर जात असेल तर त्या कंडक्टरच्या भोवती लाईक अराउंड द कंडक्टर एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेलं असेल. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नक्की काय, तर तिथं मॅग्नेटिक लाईन्स असतात. मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे नक्की काय, तर जस्ट इमॅजिनरी लाईन्स आहेत की त्या एका पोलमधून निघाल्या आणि दुसऱ्या पोलमध्ये जाऊन एंड झाल्या. सो लाईक नॉर्थ आणि साऊथ पोल्स असतात असं आपण म्हणतो मॅग्नेट्सला. सो नॉर्थमधून लाईन्स निघतात आणि साऊथला जाऊन एंड होतात. तुम्हाला हे माहीत आहे का बघा थोडंसं. आणि इंटरनली बघितलं तर साऊथमधून त्या लाईन्स पुढं नॉर्थकडे जातात. म्हणजे थोडक्यात आपण मॅग्नेटचा स्टडी थोडासा करूया की मॅग्नेट कसा असतो. मॅग्नेटला दोन पोल्स असतात. लेट अस कन्सिडर नॉर्थ अँड लेट अस कन्सिडर साऊथ. नॉर्थला जनरली प्लस म्हटलं जातं, साऊथला मायनस म्हटलं जातं. तर मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे काय, तर ह्या नॉर्थ पोलमधून निघून ह्या साऊथ पोलमध्ये अशा एंड होतात. सो हा ॲरो खूप महत्त्वाचा आहे बघा. या इफेक्टमध्ये मॅग्नेटिक फील्डचं जे काय डायरेक्शन आहे, ॲरो डायरेक्शन ॲरो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बघा हा ॲरो लक्षात येतोय का, इथून लाईन निघाली फॉर एक्झाम्पल, इथं लाईन एंड झाली. सो लुक ॲट द ॲरो. सो नॉर्थमधून लाईन्स बाहेर पडत आहेत. कॅन यू इमॅजिन द लाईन्स आर कमिंग आउट फ्रॉम द नॉर्थ. ओके. and the lines are crowded or lines are ending to the south. ॲरो चेक करा बरोबर काढतोय का मी. सो काही ठिकाणी अजूनही अशा एक्स्ट्रा लाईन्स दाखवल्या जातात. ओके. सो सिम्पल ह्या इमॅजिनरी लाईन्स आहेत आणि या इमॅजिनरी लाईन्सला मॅग्नेटिक लाईन्स असं म्हटलं जातं. आणि इनबिल्ड जर बघितलं तर साऊथकडून त्या लाईन्स नॉर्थकडे असतात आतमध्ये, मॅग्नेटच्या आतमध्ये पण लाईन असते. ओके. सो बाहेर नॉर्थमधून साऊथकडे लाईन जाते आणि आतमध्ये साऊथकडून नॉर्थकडे जाते. सो याला एक बार मॅग्नेट म्हटलं जातं. सो दिस इज द पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ द बार मॅग्नेट. हा जो दिसतोय तो कोण आहे, हा बार मॅग्नेट आहे आणि ही त्याची डायग्राम आहे. ओके. आता हा इफेक्ट नक्की काय बघूया. when electric current passed through a wire. जेव्हा एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होईल. when electric current which is passed through a wire, the magnetic field is created. तयार झालं असं म्हणूया. is created around the wire. म्हणजे त्या वायरच्या भोवती काय झालं, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालं. this effect
is called as, this effect is called as magnetic effect of electric current. थोडंसं समजून घ्या, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, म्हणजे समजा हा कंडक्टर आहे आणि ह्या कंडक्टरमधून जर करंट चालला, करंट असा जाऊ देत किंवा असा जाऊ देत, त्याच्या भोवती फील्ड तयार होतं. मग आता आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय शिकायचं, तर ते फील्ड कसं तयार होतं हे आधी प्रोसिजर समजून घ्यायची. काही केसेसमध्ये त्याची व्हॅल्यू सुद्धा माहीत होते आपल्याला. बी रिप्रेझेंट करतात मॅग्नेटिक फील्डला. सो बघा, मॅग्नेटिक फील्ड जे असतं त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा. मॅग्नेटिक फील्ड ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. सो ती बी किंवा बी बारनं रिप्रेझेंट केली जाते. ओके, आणि याचं मेजरमेंट जे आहे ते वेबर पर मीटर स्क्वेअर असं केलं जातं. आता हे तुम्ही म्हणाला असं का आलं, कारण हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ना ते ॲक्च्युली एवढं असतं, बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. तुम्ही म्हणा आता हे काय आलं नवीन, हा फॉर्म्युला कसा आला, कुठून आला, तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जेवढ्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत पर युनिट एरिया तेवढं मॅग्नेटिक फील्ड असतं. म्हणजे फायचा अर्थ या ठिकाणी, फाय म्हणजे काय आहे, तर फाय म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आता हे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, थोडक्यात मला सांगा. इथं ह्या लाईन्स दिसत आहेत, ह्या लाईन्स आहेत, ह्या सगळ्या लाईन्स आहेत. ह्या लाईन्सची व्हॅल्यू काहीतरी रिप्रेझेंट केली पाहिजे ना. सो ती जी व्हॅल्यू आहे त्याला मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणायचं. मग ऑब्वियस आहे की जर मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, जास्त असेल. ओके, कारण मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन काय आहे, बी इज इक्वल टू फाय अपॉन ई. आणि हे जे फाय याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फ्लक्स, आणि हे मेजर केलं जातं वेबरमध्ये, ज्याला मी डब्ल्यू बी म्हटलं इथं. आणि अपॉन एरिया आहे ना, त्यामुळे हे कशामध्ये मेजर केलं जाईल, वेबर पर मीटर स्क्वेअर. हीच डेफिनेशन अशी सुद्धा लिहिली जाते बघा, फाय इज इक्वल टू बी ए. हे लक्षात राहू शकतं बा, फाय इज इक्वल टू बी ए. व्हॉट इज मीन बाय बी, बी इज द मॅग्नेटिक फील्ड. कळलं आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नक्की काय. मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत त्यांची स्ट्रेंथ कोणीतरी डिफाईन करते, आणि ती कोण डिफाईन करते, मॅग्नेटिक फील्ड डिफाईन करते. त्यालाच मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन पण म्हणतात बघा. किती नावं आहेत, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन पण म्हणतात, किंवा त्यालाच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ असं सुद्धा म्हणतात. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ किती नावं आहेत बघा, किंवा त्यालाच मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असं सुद्धा म्हणतात त्या बीला. ओके, सो कुठंही एखादा मॅग्नेट असेल तर त्याच्याभोवती हे फील्ड तयार झाले ना, तर ते फील्ड म्हणजे कोण, फाय. आणि फाय अपॉन ए म्हणजे ते फील्ड रिप्रेझेंट करतं थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड. सो ह्या बीची व्हॅल्यू मिळते. सो प्रत्येक केसमध्ये बीची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते. डिपेंड आहे की डायग्राम कुठले आहे, करंट कुठनं चाललेला आहे, तुम्ही कन्स्ट्रक्शन काय, स्ट्रक्चर काय कन्सिडर करताय. सो या सगळ्या कंडिशनवरती ह्या बीची व्हॅल्यू डिपेंड असते. सो प्रत्येक केसमध्ये ती व्हॅल्यू व्हॅरी होत असते. त्याचे इन डिटेल फॉर्म्युले कदाचित तुम्हाला पुढच्या क्लासेसमध्ये गेल्यानंतर 11-12मध्ये खूप आहेत ते मॅग्नेटिक फील्डचे फॉर्म्युले. ओके, बट तुम्हाला थोडासा मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्सचा थोडाफार अर्थ समजला असेल. आता हा जो इफेक्ट आहे, अशा लाईन्स ह्या ॲटोमॅटिक मॅग्नेट्समध्ये तयार होतात. त्याच फक्त जर आपण इलेक्ट्रिक करंटशी जर संपर्क कन्सिडर केलं, रिलेशन बघितलं, तर इलेक्ट्रिक करंटमुळे सुद्धा ती कॉईल ॲज अ मॅग्नेट म्हणून काम करते, आणि त्या कॉईलच्या भोवती काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक लाईन्स तयार होतात. ओके, आता आपल्याला त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू म्हणजे कुणाची, मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इम्पॉर्टंट. म्हणलं ना, त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याची आपल्याला डायरेक्शन माहीत पाहिजे. सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं आहे, कशी आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो आज आपण मॅक्सिमम डायरेक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करतोय. डायरेक्शन कशी तयार होते याच्यावरती जास्तीत जास्त विचार करतोय. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला डायरेक्शन रिलेटेड सुद्धा पॉईंट समजत येतील. बट हे समजलं का बघा, मी जस्ट इंट्रोड्यूस केला की मॅग्नेटिक इफेक्ट नक्की काय असतो. आता आपण सगळ्या डायरेक्शन बघूया. त्यासाठी रूल्स आहेत. रूल्स एकदा लक्षात ठेवले की तुम्हाला सगळ्या डायरेक्शन समजणार, डेफिनेटली समजणार. दिस इज माय गॅरंटी वॉरंटी. काय पाहिजे ते तुम्ही घ्या. सो डायरेक्शन्स मी काही रूल्स सांगणार आहे तुम्हाला, जवळपास 4 रूल्स सांगणार आहे. 4 रूल्समध्ये बऱ्याचशा डायरेक्शन्स तुम्हाला समजून जातील.
चला इथपर्यंत समजला का बघा. हा छोटासा एक जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. बघूया आपण नेक्स्ट. चला मी हेडिंग काय लिहितो बघा. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मी म्हटलं ना की आपल्याला आता डायरेक्शनवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे की जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याची नक्की डायरेक्शन कशी असते, त्याचे रूल्स आहेत. ओके, त्यातला पहिला रूल आपण बघूया. फर्स्ट रूल म्हणतो मी राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल खूप इंटरेस्टिंग आणि इझी रूल आहे. राईट हँड म्हटलं की आपला उजवा हात कन्सिडर करायचा. थंब म्हटलं की लाईक धिस, म्हणजे थोडीशी अशी कंडिशन आली. चला आता ही कंडिशन बघा मी अशी कन्सिडर करतोय. जस्ट इमॅजिन. ओके, ही जर डायग्राम मी ड्रॉ करायचा ट्राय केला. आता काय करतो मी, ह्या राईट हँडमध्ये एक कंडक्टर प्लेस करतो, असा हेल्ड करतो, कंडक्टर पकडतो मी. ओके, जस्ट इमॅजिन. आता या कंडक्टरमधून आधी आपल्याला करंट कन्सिडर केला पाहिजे. तुम्हाला अजून एक हिंट सांगतो या टॉपिकची. तर इलेक्ट्रिक करंटमुळं काय तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे बघा, म्हणजे पहिल्यांदा कोण आहे, इलेक्ट्रिक करंट. आणि इलेक्ट्रिक करंटमुळं काय तयार होते, तर फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. सो याच्यामुळं हे तयार होतं. थोडंसं इमॅजिन होतं का बघा, मॅग्नेटिक फील्ड हे इलेक्ट्रिक करंटमुळं तयार होतं. ओके, अजून एक दोन महत्त्वाच्या केसेस असतात. थोडंसं मी आता जातोच एक्स्ट्रा तिकडं, हे पुढं आपण शिकणारच आहे. एक मोटर आणि एक जनरेटर, हे पुढं सुद्धा डिटेलमध्ये आहे. मी आता जस्ट शॉर्ट सांगतो. मोटर जनरेटर ही दोन महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमधली. मोटरमध्ये काय होतं माहिती आहे, मोटर म्हणजे फॅन कन्सिडर करा. फॅनमध्ये काय होतं, आपण बटन चालू करतो म्हणजे करंट फ्लो होतो, तेव्हा फॅन फिरायला लागतो. सो फिरणं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, लक्षात ठेवा. फिरणं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आणि फॅनला करंट गेला म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कुठली एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली, इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. अगदी शॉर्ट फॉर्म लिहितो बघा मी, पुढं आपण डिटेल बघणार आहे याचं. आणि जनरेटर माहिती आहे तुम्हाला, जनरेटर आपण लाईट गेली की जनरेटर लावतो. म्हणजे काय करतो, जनरेटर आधी आपण इंजिनवरती फिरवतो, डिझेल पेट्रोल काय वापरून असेल ते आपण ते इंजिन फिरवतो आणि ते फिरल्यामुळे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. सो फिरणं म्हणजे कुठली एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. आणि आपल्याला कोण मिळाला, लाईट मिळाली, आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी मिळाली. सो जनरेटर इज नथिंग बट मेकॅनिकल एनर्जी इज टू बी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. बघा दोन्ही एकमेकांना अपोजिट आहेत का. सो हे दोन्ही प्रिन्सिपल आहेत, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे प्रिन्सिपल किंवा ॲप्लिकेशन्स आहेत. त्यातलं याच्यावरती आपल्याला जास्त स्टडी करायचं आहे, कारण इलेक्ट्रिक क्वांटिटी पहिली आहे ना. फक्त आपलं आउटपुट जे आहे ते कोण आहे, फील्ड आहे. आणि मोटरमध्ये कोण असतं, मेकॅनिकल एनर्जी असते. सो त्याच्याही पुढे गेलो आपण अजून. बट आपल्याला इनपुट कोण आहे, इलेक्ट्रिक करंट आहे आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे बघायचं. म्हणजे थोडंसं याच्याशी रिलेटेड आपल्याला स्टडी करायचं आहे. हे दोन्ही पार्ट्स आपण पुढं बघूया. आता काय करूया की राईट हँडमध्ये आपण तो कंडक्टर कन्सिडर करूया. मग जर असं असेल तर जो थंब आहे ना, तर तो थंब काय करतोय, करंटची डायरेक्शन इंडिकेट करतोय. करंट वरती चाललाय. ओके, लाईक वायर अशी आपण म्हणू. तर ही जी कर्ल्ड फिंगर्स आहेत, ही कर्ल्ड फिंगर्स रिप्रेझेंट करतात डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. If the current is in this direction, then curled finger represents the direction of magnetic field. So this is the direction of magnetic field if current is flowing from below to top. बघा, म्हणजे मी जर वरून बघितलं तर मला हे अँटी क्लॉकवाईज दिसतंय. येस. आणि मी जर करंट असा कन्सिडर केला ना, हे जर असं धरलं, सो करंट कुठं चाललाय, खाली चाललाय. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मी जर वरून बघितलं तर मला क्लॉकवाईज दिसतंय. व्हेरी सिम्पल. मग तुम्ही कसाही कंडक्टर धरा. ओके, फक्त तो राईट हँडमध्ये धरा, असं नको. सो मी थोडीशी डायग्राम जस्ट यू कॅन ड्रॉ, यू कॅन इमॅजिन. ओके, लेट मी ट्राय. दिस इज सपोज कंडक्टर आणि 1 2 3 4 लाईक, बरोबर. जस्ट यू कॅन इमॅजिन. थोडंसं बहुतेक माझं ड्रॉइंग चांगलं आहे. सो यू कॅन इमॅजिन. येस. सो इफ दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, हा कंडक्टर ना, सो राऊंड फिंगर म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इमॅजिन होत आहे. सो समजा हा कंडक्टर असेल, याच्यामधून हा करंट जात असेल,
तर या कंडक्टरच्या भोवती असं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि ते आपल्याला वरून मी जर बघितलं तर आपल्याला कसं दिसेल, अँटी क्लॉकवाईज दिसेल. चालेल का? अँटी क्लॉकवाईज. कोण? मॅग्नेटिक फील्ड. करंट कसं आहे? वरती आहे. ते जर आपण करंट खाली असं मी इमॅजिन केलं तर समजा करंट खाली चाललेला आहे. सो लाईक अशी डायग्राम होईल ना. सो करंट खाली चालला आहे. सो मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे का बघा? सो हा ॲरो मॅग्नेटिक फील्डचा येईल बघा. सो याला आपण क्लॉकवाईज म्हणूया. सो लेट अस कन्सिडर क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी बार. बघा, सो हा झाला राईट हँड थंब रूल. पहिला रूल की जो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन डिफाईन करतोय कुणाच्या बेसवरती? करंटच्या बेसवरती. म्हणजे करंट जर वरती चालला असेल तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. हे कोण सांगतो? हा राईट हँड थंब रूल सांगतो. अजून एक तुम्हाला यातली हिंट देतो. आता हे मॅग्नेटिक फील्ड असं आहे. ओके, हा पॉईंट इमॅजिन करा ॲज वेल ॲज हा पॉईंट इमॅजिन करा. तर या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड असा आत चाललेला आहे. जर आत चाललं तर त्याला क्रॉस दाखवतात. त्याला म्हटलं जातं इनटू द पेपर. व्यवस्थित लिहून घ्या. मी ज्या पद्धतीने लिहितो ना बोर्डवरती व्यवस्थित लिहून घ्या. आणि हे बाहेर आलं ना, सो ह्याला असं डॉट केलं जातं. असं डॉट केलं जातं आणि ह्याला म्हटलं जातं आउट ऑफ पेपर. पेपरच्या बाहेर आली ना ही डायरेक्शन. म्हणजे पेपरच्या बाहेर डायरेक्शन आली तर डॉट, आत गेली तर इन. सो दिस इज सिम्पली राईट हँड थंब रूल. काय रूल असेल मग बघा? एक तर राईट हँड तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. सो थंब काय रिप्रेझेंट करतो? मी अगदी इन शॉर्ट लिहितो समजण्यासाठी. थंब काय रिप्रेझेंट करेल? थंब रिप्रेझेंट करेल डायरेक्शन ऑफ करंट. थंब काय रिप्रेझेंट करेल? डायरेक्शन ऑफ करंट. सो कर्ल्ड फिंगर्स काय रिप्रेझेंट्स करतील? कर्ल्ड म्हणजे दुमडलेली बोट ना. कर्ल्ड फिंगर्स रिप्रेझेंट काय करतील? तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतील. बरोबर आहे का? मला सांगा. कर्ल्ड फिंगर काय रिप्रेझेंट्स करतील? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतील. ओके, हेच तुम्हाला एक एक्सपेरिमेंट असा आहे बघा. समजा एक इकडं आपण बॅटरी जोडूया असं आपण म्हणू. लाईक असं इमॅजिन करू आपण. इथं स्विच आहे सपोज, कुठेही लावूया आपण. हे समजा प्लस असेल, हे समजा मायनस असेल. सो करंट असा चाललेला आहे ना. सो समजा इथे एक असा एक कंडक्टर आहे आपण हवं तर म्हणू. आता याच्यामधून हा करंट असा चाललेला आहे. मग मला सांगा याच्या भोवती करंट वरती चालला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं क्रिएट होईल? हे असं क्रिएट होईल. बरोबर आहे का? मला सांगा. इज इट करेक्ट? जर याच्यामधून चालला असेल तर हे मग ते तुम्हाला कार्डबोर्ड वगैरे असं एक्सप्रेशन दिलं आहे बघा, किंवा तुम्हाला ती डायग्राम तुम्ही बघू शकता की कार्डबोर्डवरती कसं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल. ही ॲक्च्युली 12वीला सुद्धा ना मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट म्हणून टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला ही डायग्राम दिलेली आहे बघा. आणि हा लॉ सुद्धा दिलेला आहे राईट हँड थंब रूल 12thमध्ये. ओके, सो एक सिम्पल लॉ आपण बघितला पहिला, राईट हँड थंब रूल. समजलं? असंच आपण अजून एक 2 ते 3 लॉज बघूया. त्यातला एक लॉ जो आहे तो जनरेटरशी रिलेटेड, तरी पण तो बघूया. बट हे लॉज आजच्या लेक्चरला सगळ्यांनी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. चला हे रप करतो मी.